म्हणजे मी खूप आधीपासून ऐकलेलं आहे की विठ्ठल हे गरिबांचे देव आहेत. लक्षात आहे. सो ते स्वतः येणार नाहीये तिकडे. कळाला. ते स्वतः ही गरिबी काढण्यासाठी येणार नाहीये. जण अग्री आहेत. राईट आहे. कारण की आपण एक्सपेक्ट नाही करू शकत की विठ्ठल रखुमाई येणार आणि आपल्या लोकांना फायनान्स शिकवणार. तर थोडी निराशा होईल, काही काळ दुःख होईल, पण ट्रायच केलं नाही तर सक्सेसची संधी तुम्ही स्वतः संपवताय, म्हणजे तुम्ही स्वतःला मारताय. तुमचं आयुष्य जिथे आहे तिथेच थांबून जो आपण आपण कसे आहोत माहिती, तो मासा माहितीये किती जण पापलेटचा मासा बघा, तो जेव्हा आरशात बघतो ना तेव्हा तो एक्झॅक्टली असा बघतो, असा असतो. बरोबर आहे. किती जणांना दिसतंय. राईट. आणि तो बोलतो अरे मी किती बारीक आहे काय, कारण की त्याचे डोळे हेच बघताय, पण ऍक्च्युली लोक त्याला असे बघतात. किती जणांना कळतंय. तो जेव्हा आरशात बघतो तेव्हा तो असा दिसतो आणि त्याला ना ते हे हा पार्ट दिसत नाहीये. आपल्या लाईफ मध्ये तुम्हालाही दिसत नाहीये तो पार्ट. जे लोक इकडनं ज्यांनी कर्ज क्लिअर केले, ज्यांनी माइंडसेट चेंज केलंय, ज्यांनी उत्पन्न क्रिएट केलंय, त्यांना हा कधी पार्ट दिसतच नव्हता. तो तुम्हाला दिसत नाही, तो दुसऱ्यांना दिसणार आहे आणि ती पॉवर आहे. लक्षात आलंय मित्रांनो. आपल्याकडे ऑलरेडी एक नॅचरल स्किल असते आणि ऑलरेडी आपण बिल्ड स्किल करतो. राईट आहे. ही बोलण्याचा स्किल ही नॅचरल माझ्याकडे होती. मग मी काय केलं, मी एक्स्ट्रा स्किल शिकवलं आणि त्या दोघांना कनेक्ट केला अँड देन दी मॅजिक हॅपन. सगळ्यांमध्ये ती नॅचरल स्किल आहे, तुमच्यातही आहे. पण जेव्हा ती कनेक्ट होते तेव्हा मॅजिक हॅपन होते. मी तुम्हाला बोलतो ना, आपल्यापैकी सगळ्यांमध्ये ती इनर पॉवर आतमध्ये लपलेली आहे. ती लपलेली आहे, पण तिला एक सपोर्ट लागतोय की बाबा तू काहीतरी मला जिवंत कर. ती इनएक्टिव्ह आहे तुमच्यामध्ये. लक्षात ठेवा, छोटी इन्व्हेस्टमेंट चुकली तरी चालेल, पण इन्व्हेस्टमेंट सुरूच नाही केली तर फायनान्शियल फ्रीडम फक्त स्वप्नच राहील. मी जे बोलतोय ते कनेक्ट होत आहे. राईट. आज मला तो पापलेट दिसतोय, तुम्हाला खरं असा पापलेट दिसत असेल जो स्ट्रेट आहे, जो बोल अरे मी किती बारीक आहे काय, कसा दिसतोय मी, पण एक्झॅक्टली पापलेट आहे ना तो एवढा असतो. जर साईडनी बघितलं असेल तर किती जणांना मी कनेक्ट करतोय. सो तुम्ही पण असंच बघते तुमच्याकडे. तो मला दिसतोय तुमच्यातली आग, फक्त तो तुम्ही थोडासा पुश करा स्वतःला. राईट आहे. म्हणून तुम्हाला बोललो की तो जार सिस्टम फॉलो करा. त्या जार सिस्टम मध्ये एज्युकेशन आहे. जेव्हा जेव्हा ऑपॉर्च्युनिटी देतो शिकत जा, स्वतःला शेप करत जा. जसं मोबाईल अपग्रेड करतात ना तुम्ही, तसं तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला अपग्रेड करायचंय. लक्षात आलंय. एक मी काल डायमंड मेंबर मध्ये एक सोमवारी सांगितलेला, सगळे सगळे सकाळी जेव्हा जेव्हा उठणार तेव्हा पहिला डायलॉग स्वतःला बोलणार की आज माझ्याकडे 24 तास चा रिचार्ज मारलेला आहे. मी माझ्याकडे फक्त 24 तास आहेत. किती जण आहेत. माझ्याकडे फक्त 24 तास आहेत, बाकी काही नाहीये. सकाळी उठून पहिलं स्वतःला डोळे उठलात, जसे की मी हरे कृष्णा वगैरे असे काहीतरी बोलतो, पहिला बोला की माझ्याकडे आज 24 तासाचं आहे. तुला आज फक्त 24 तासाबद्दल विचार करायचा आहे. या 24 तासात तू काय करू शकतोस, कारण की हे 24 तास परत तुमच्या लाईफमध्ये येणार नाही. काल हा मेलेला आहे, उद्या टुमॉरो कधी आलेला नाहीये. तुमच्याकडे आजचा दिवस आहे. सो ह्या 24 तासात तुम्ही काय करणार आहे ना त्याचा विचार करा. सो त्याची प्लॅनिंग करा. सो सकाळी उठल्याच्या नंतर मी माझे 24 तास कसे वापरणार आहे ना हे ह्याच्यावरती विचार करा. किती जणांना मी जे बोलतो कनेक्ट होतंय. सकाळी उठल्या उठल्या काय बोलायचंय की 24 तास थँक्यू देवा मला हे 24 तास दिल्यामुळे. आणि हे 24 तासामध्ये तुमचं काय प्लॅनिंग असेल, ज्या दिवशी तुम्ही 24 तासाची प्लॅनिंग कराल ना, तुम्ही पुढे ढकलणार नाही. तुम्ही प्रोक्रास्टिनेट करणार नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे ना 24 तासच आहेत आणि हे परत येणारे पण नाहीये. हा रिचार्ज संपतोय, काउंटडाऊन सुरू आहे तुमच्या लाईफ मध्ये. राईट आहे. तो सगळ्यांना आज 24 तासामध्ये त्यांनी काय करणार आहे त्यांनी आज लिहायचंय आणि प्रत्येक दिवस 24 तास. मित्रांनो परत हे येणार नाहीयेत. राईट आहे. माझ्याबरोबर राहिलात, या कम्युनिटीमध्ये राहिलात तर मनी अट्रॅक्ट करणार, मनी मॅग्नेट होणार. वाव, अमेझिंग. थँक्यू व्हेरी मच. चलो, गॉड ब्लेस यू. बाय बाय. टेक केअर. टेक